Friends, today we start with the point pollen pistil interaction. Okay, in last video we study about the process of pollination, that is the transfer of pollen grain from anther to the स्टिग्मा. आपण बघितलेला आहे पॉलिनेशन म्हणजे काय आहे, त्याचे टाईप्स बघितलेले आहे, सेल्फ पॉलिनेशन बघितलेलं आहे, क्रॉस पॉलिनेशन बघितलेलं आहे. तर ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, पॉलिनेशन असं म्हटलं जातं. बरोबर. इट इज अ ट्रान्सफर ऑफ pollen grain from anther to the stigma is called as a pollination. After the pollination, the pollen grain is deposited on the stigma. बरोबर. ज्यावेळेस पॉलिनेशन होतं त्यावेळेस जो पॉलन ग्रेन आलेला आहे तो कुठे इंट्रोड्यूस होतो, इट इज एंटर ऑन द स्टिग्मा. ओके, ऑल द इव्हेंट्स फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ पॉलन ग्रेन on a stigma to the entry of pollen tube in the ovule are referred as a pollen pistil interaction. म्हणजेच पॉलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणजे काय, जेव्हापासून पॉलन ग्रेन स्टिग्मावर डिपॉझिट होतो आणि त्याचबरोबर पॉलन ट्यूब जी आहे त्याची एंट्री ओव्ह्यूलपर्यंत होते, त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, पॉलन पिस्टिल इंटरॅक्शन. पिस्टिल म्हणजेच काय, तर जो गायनोशियमचा जो पूर्ण पार्ट आहे, ओके, कार्पेल आहे, त्यालाच काय म्हटलं जातं, पिस्टिल. मग पॉलन आणि पिस्टिल यांच्यामध्ये इथं काय होतं, इंटरॅक्शन होतं, त्यालाच काय म्हटलं जातं, पॉलन पिस्टिल इंटरॅक्शन. बरोबर. ड्युरिंग पॉलिनेशन न्यूमेरस पॉलन ग्रेन्स लँड ऑन द सरफेस ऑफ द स्टिग्मा. जेव्हा पॉलिनेशन होतं तेव्हा जे पॉलन ग्रेन्स आहेत ते स्टिग्मावर काय होतात, लँड होतात. ओके, आता पुढे बघा. द पिस्टिल हॅज ॲबिलिटी टू रेकग्नाइज द राईट पॉलन. पॉलनला काय, पॉलन पिस्टिल किंवा स्टिग्मा जो आहे तो काय करतो, राईट पॉलन जो आहे तो काय करतो, तो रेकग्नाइज करतो ऑफ द सेम स्पेसीस. म्हणजेच तो काय करतो, आपल्या स्पेसीसचा जर पॉलन ग्रेन असेल त्याला तो काय करतो, रेकग्नाइज करतो, आणि जे बाकीचे आलेले आहेत किंवा जो रॉंग पॉलन आलेला आहे त्याला तो काय करतो, डिस्कार्ड करतो. फॉर एक्झाम्पल समजा मँगोचं फ्लावर आहे. बरोबर. आता मँगोच्या फ्लावरवर जो पॉलन ग्रेन समजा जर ॲपलचा पॉलन ग्रेन येऊन पडला तर पॉलिनेशनची प्रोसेस होईल का, त्या ठिकाणी पॉलन पिस्टिल इंटरॅक्शन होईल का, नाही होणार. कारण का, कारण ॲपलचा जो पॉलन ग्रेन असणार आहे तो मँगोच्या पॉलन ग्रेनपेक्षा काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. बरोबर. तर स्टिग्माजवळ ही काय असते, कॅपॅसिटी असते किंवा ॲबिलिटी असते काय करण्याची, तर रेकग्नाइज द राईट पॉलन ऑफ द सेम स्पेसीज. सेम स्पेसीजचाच पॉलन त्या ठिकाणी आला असेल तरच त्याला काय करतो, तो जर्मिनेट करण्यासाठी प्रोसेस होतो. नाहीतर जर रॉंग आला असेल तर त्याला तो रॉंग पॉलन आला असेल तर त्याला तो काय करतो, डिस्कार्ड करतो. बरोबर. नाऊ वी सी नेक्स्ट पॉईंट. धिस रेकग्नाइज इज डन बाय द स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन. मग कशामुळे हे रेकग्नायझेशन होतं, तर स्टिग्मावरती एक स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन जे आहे ते सिक्रीट होत असतं. हे प्रोटीन जे आहे तो काय करतो, जो पॉलन योग्य आहे त्या पॉलनला तो काय करतो, रेकग्नाइज करतो. मग आता पुढे काय होते बघा. Right pollen grain absorbs water and nutrient from the surface of stigma, germinate and produce pollen tube. जो पॉलन ग्रेन राईट आहे, ओके, त्या सेम स्पेसीसचाच पॉलन ग्रेन आहे, तो काय करतो, ॲब्सॉर्ब वॉटर अँड न्यूट्रिएंट फ्रॉम द सरफेस ऑफ द स्टिग्मा. स्टिग्माच्या सरफेसकडून तो काय करतो, तर वॉटर ॲब्सॉर्ब करतो आणि त्याचबरोबर न्यूट्रिएंट ॲब्सॉर्ब करतो. ड्यू टू दॅट द पॉलन ग्रेन स्वेल्स अप अँड ड्यू टू दॅट द पॉलन ट्यूब जी आहे ती काय होते, त्या पॉलन ग्रेनमधून बाहेर येते, त्यालाच काय म्हटलं जातं, जर्मिनेशन म्हणतात किंवा जर्मिनेशन म्हणतात. ओके. द राईट पॉलन ग्रेन ॲब्सॉर्ब्स वॉटर न्यूट्रिएंट फ्रॉम द सरफेस ऑफ स्टिग्मा, जर्मिनेट अँड प्रोड्यूस पॉलन ट्यूब. नंतर तो काय तयार करतो, अशा पद्धतीनं ही जी पॉलन ट्यूब आहे बघा, हा पॉलन ग्रेन आहे, या पॉलन ग्रेनपासून काय तयार झालेली आहे, पॉलन ट्यूब तयार झालेली आहे. ओके. पॉलन ट्यूब मूव्स थ्रू द स्टाईल अँड रिचेस द एम्ब्रियो सॅक. जी पॉलन ट्यूब ग्रो झालेली आहे ती काय होते, तर कुठं येते, ती एम्ब्रियो सॅकपर्यंत येते. ओके. आता एम्ब्रियो सॅकपर्यंत आल्यानंतर पुढे काय होते बघा. द टिप ऑफ द पॉलन ट्यूब एंटर्स इन वन ऑफ द सिनर्जिड अँड रप्चर इट अँड रिलीज द 2 मेल गॅमेट्स. आपण एम्ब्रियो सॅकचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे. ओके, आपण एम्ब्रियो सॅकचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे. या ठिकाणी बघा, दिस इज द एम्ब्रियो सॅक आहे, हे 2 सिनर्जिड आहे, दिस इज द एग आहे, दिस इज द
पोलर न्यूक्लिया आहेत आणि ह्या काय आहेत अँटीपोडल सेल्स आहेत, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण एम्ब्रिओ सॅकचं स्ट्रक्चर आपण स्टडी केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जी पॉलन ट्यूब, ओके, जी पॉलन ट्यूब आहे ती आता काय होणार आहे, या ठिकाणी एम्ब्रिओ सॅक जवळ आल्यानंतर ते कुठं रप्चर होणार आहे, इट एंटर्स इन टू द वन ऑफ द सिनर्जिड, ओके. द टिप ऑफ द पॉलन ट्यूब एंटर्स इन वन ऑफ द सिनर्जिड अँड रप्चर इट, तिथं काय होतं, रप्चर होतं अँड रिलीज द 2 मेल गॅमेट्स, बरोबर. आपल्याला माहिती आहे, आपण स्टडी केलेला आहे मायक्रोस्पोरोजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये आपण बघितलेलं आहे 2 मेल गॅमेट्स कसे तयार होतात, बरोबर. याच्यामध्ये जी जर्म सेल आहे ती जर्म सेल डिवाईड होते, जर्म सेल डिवाईड होऊन त्याच्यापासून काय तयार होतात, 2 मेल गॅमेट्स तयार होतात अँड दीज 2 मेल गॅमेट्स ट्रॅव्हल्स टू दिस पॉलन ट्यूब अँड एंटर इन टू द एम्ब्रिओ सॅक थ्रू द सिनर्जिड. This complete process is called as a pollen pistil interaction. ओके. आता हीच प्रोसेस जी आहे ती आर्टिफिशियली सुद्धा केली जाते. कशासाठी केली जाते, फॉर द क्रॉप इम्प्रूव्हमेंट. आपण बघतो ना, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज क्रॉप्सच्या आहेत, भाताच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत, त्याचबरोबर ऊसाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत. तर ह्या ज्या व्हरायटीज आहेत या व्हरायटीज डेव्हलप करण्यासाठी ही आर्टिफिशियल म्हणजे पॉलन ग्रेन जो आहे तो आर्टिफिशियली काय केला जातो, पॉलिनेटेड केला जातो आणि काय केलं जातं, फर्टिलायझेशन केलं जातं. मग हे कशाच्याद्वारे केलं जातं, इट इज युज्ड इन इमॅस्क्युलेशन आणि बॅगिंग. ओके, इमॅस्क्युलेशन आणि बॅगिंग ह्या ज्या प्रोसेस आहे त्याचा वापर करून काय केला जातो, तर त्या ठिकाणी आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन केलं जातं. कसं बघा, इमॅस्क्युलेशन म्हणजे काय, द रिमूव्हल ऑफ अँथर किंवा रिमूव्हल ऑफ पॉलन ग्रेन्स. ओके, रिमूव्हल ऑफ पॉलन ग्रेन्स हे केल्यानंतर ते काय केलं जातं, ज्या फ्लावरवरती आपल्याला पॉलन इंट्रोड्यूस करायचं आहे त्या त्या फ्लावरवर तो पॉलन ग्रेन इंट्रोड्यूस केला जातो आणि नंतर त्याचं काय केलं जातं, बॅगिंग केलं जातं. बॅगिंग का केलं जातं, टू अवॉइड द पॉलिनेशन फ्रॉम द ऑदर पॉलन ग्रेन. दिस इज कॉल्ड ॲज अ आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या टॉपिकमध्ये आपण इमॅस्क्युलेशन, बॅगिंग, टॅगिंग हे जे पॉईंट्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये आपण काय केलेले आहे, स्टडी केलेले आहे. ओके. नाव आता पॉलन ट्यूब जी आहे ती पॉलन ट्यूब एम्ब्रिओ सॅकपर्यंत आलेली आहे. आता त्याची एंट्री जी आहे त्याची एंट्री ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने त्याचे काय आहेत, प्रकार आहेत. म्हणजेच आपण आता काय स्टडी करणार आहोत, एंट्री ऑफ पॉलन ट्यूब. ओके, द पॉलन ट्यूब पेनिट्रेट द एम्ब्रिओ सॅक बाय डिफरंट पाथवे, बरोबर. आता जी काही पॉलन ट्यूब येणार आहे ती पॉलन ट्यूब जी आहे ती एकाच साईडनं किंवा एकाच वेनं ती एम्ब्रिओ सॅकमध्ये एंटर होत नाही. तर त्याच्या वेगवेगळ्या एंट्रीज आहेत आणि त्याच्यावरून त्याचे 3 प्रकार आहेत. पहिला जो आहे दॅट इज द पोरोगॅमी. पोरोगॅमी म्हणजे काय, द पॉलन ट्यूब एंटर्स द ओव्ह्यूल थ्रू मायक्रोपाईल. ओके, पोरोगॅमी म्हणजे काय, पॉलन ट्यूब एंटर्स ओव्ह्यूल थ्रू मायक्रोपाईल. मायक्रोपाईल म्हणजे काय, आधी बघा आपण स्ट्रक्चर शिकलेलं आहोत, ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आपण शिकलेलं आहोत, आपल्याला माहिती आहे. दीज आर 2 आउटर कवरिंग दॅट इज कॉल्ड ॲज अ इंट्युगिमेंट. ओके, दिस ओपनिंग किंवा दिस ओपनिंग इज कॉल्ड ॲज अ मायक्रोपाईल, दिस एंड इज कॉल्ड ॲज अ चालाझा, बरोबर. तर असे हे जे स्ट्रक्चर आहे तर याच्यामध्ये जो मायक्रोपाईल आहे या मायक्रोपाईलमधून जेव्हा पॉलन ट्यूबची एंट्री होते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, पोरोगॅमी असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज द चालाझोगॅमी. चालाझोगॅमी म्हणजे काय, आता हा पार्ट म्हणजे काय आहे, चालाझा आहे, बरोबर. तर इथून जेव्हा पॉलन ट्यूबची एंट्री ओव्ह्यूलमध्ये होते, ओके, आणि तो एम्ब्रिओ सॅकजवळ येतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, चालाझोगॅमी असं म्हटलं जातं. मिसोगॅमी म्हणजे काय, द पॉलन ट्यूब एंटर्स ओव्ह्यूल थ्रू इंट्युगिमेंट. ज्यावेळेस इंट्युगिमेंट्समधून, समजा ही पॉलन ट्यूब आहे आणि ही पॉलन ट्यूब या इंट्युगिमेंट्समधून, ओके, ह्या इथून इंट्युगिमेंट्समधून जेव्हा ती एंटर होते आणि मग एम्ब्रिओ सॅकपर्यंत येते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, मिसोगॅमी असं म्हटलं जातं. दीज आर द 3 पाथवे विच इज द पोरोगॅमी. पोरोगॅमी मीन्स थ्रू मायक्रोपाईल एंड, चालाझोगॅमी थ्रू चालाझा अँड मिसोगॅमी थ्रू इंट्युगिमेंट इज कॉल्ड ॲज अ मिसोगॅमी. लक्षात आलं, दीज आर द 3 पाथवे ऑफ द एंट्री ऑफ द पॉलन ट्यूब. ओके, नाव वी सी नेक्स्ट पॉईंट दॅट इज द डबल फर्टिलायझेशन. द डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय आहे बघा, तर मोस्टली जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये फक्त एकदाच फर्टिलायझेशन होतं. ओके, कुठल्याही ॲनिमल्समध्ये असेल किंवा कोणत्याही मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये असेल त्यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर फर्टिलायझेशन जे आहे ते सिंगल फर्टिलायझेशन म्हणजे एकदाच फर्टिलायझेशन. बट इन केस ऑफ द प्लांट अँड मोस्टली इन अँजिओस्पर्म
देअर इज अ डबल फर्टिलायझेशन. ना व्हॉट इज द डबल फर्टिलायझेशन? आता आपण बघत जाऊया. तर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, दिस इज द स्टिग्मा, दिस इज द स्टाईल, दिस इज द ओव्ह्यूल, दिस इज द एम्ब्रियो सॅक, दिस इज द पॉलन ग्रेन अँड दिस इज द पॉलन ट्यूब. बरोबर ना? हा स्टिग्मा आहे, त्याच्यानंतर हा स्टाईल आहे, ही कंप्लीट एम्ब्रियो सॅक आहे, त्यानंतर हा काय आहे, पॉलन ग्रेन आहे आणि पॉलन ग्रेनमधून आलेली ही पॉलन ट्यूब आहे. आणि आपण बघितलेली आहे पॉलन ट्यूब कुठून एंटर होते? इट एंटर्स थ्रू द सिनर्जिड्स इन टू द एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅकमध्ये सिनर्जिडमधून काय होते, पॉलन ट्यूब जी आहे ती एंटर होते. आता काय होतं बघा, पॉलन ट्यूब एंटर्स द ओव्ह्यूल थ्रू द मायक्रोपाईल एंड. इट कॅरीज 2 मेल गॅमेट्स अँड पेनेट्रेट वन ऑफ द सिनर्जिड. ओके, ती काय करते, पॉलन ट्यूब जी आहे ती काय होते, ओव्ह्यूलमध्ये मायक्रोपाईल एंडमधून एंटर होते. मायक्रोपाईल एंडमधून एंटर झाल्यानंतर काय होतं, इट कॅरीज द 2 मेल गॅमेट्स अँड पेनेट्रेट वन ऑफ द सिनर्जिड. एंट्री केल्यानंतर ती काय करते, एका सिनर्जिडला काय करतो, तो ब्रेक करतो आणि जे 2 मेल गॅमेट्स आहेत ओके, ते मेल गॅमेट काय होतात, या सिनर्जिडमध्ये काय होतात, रप्चर होतात आणि तिथं ते रिलीज होतात. बघा, द सिनर्जिड रप्चर्ड अँड रिलीज द 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स इन द एम्ब्रियो सॅक. आता काय झालेलं आहे, 2 मेल गॅमेट्स जे आहेत ते एम्ब्रियो सॅकमध्ये काय झालेले आहे, एंटर झालेलं आहे. ॲज नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर कॅरीड थ्रू द हॅलो पॉलन ट्यूब, इट इज नोन ॲज अ सायफोनोगॅमी. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, सायफोनोगॅमी, कारण परीक्षेमध्ये हा विचारलेला आहे, फिल इन द ब्लँक्सला वेग. ओके, मग काय आहे सायफोनोगॅमी म्हणजे काय, ॲज नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर कॅरीड थ्रू हॉलो पॉलन ट्यूब. पॉलन ट्यूब ही कशी असणार आहे, मोकळी असणार आहे आणि या पॉलन ट्यूबमधून पॉलन ग्रेन्स कॅरी होतात. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, सायफोनोगॅमी असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता पॉलन ट्यूब इथं ओपन झालेली आहे, ब्रश झालेली आहे, 2 मेल गॅमेट्स आत एम्ब्रियो सॅकमध्ये इंट्रोड्यूस झालेले आहे. आता काय होणार आहे बघा, द फर्स्ट मेल गॅमेट फ्यूज विथ द एग सेल, द फ्युजन इज कॉल्ड ॲज अ सिनगॅमी. आता काय होणार आहे, 2 मेल गॅमेट्स आहेत, त्यातला एक जो मेल गॅमेट आहे तो कुणाबरोबर फ्यूज होणार आहे, एक सेल बरोबर. बरोबर, सिनर्जिडच्या मध्ये काय आहे, एक सेल आहे. या एक सेलबरोबर काय होणार आहे, एक मेल गॅमेट जो आहे तो फ्यूज होणार आहे. बरोबर, इट फॉर्म्स द डिप्लॉइड झायगोस विच डेव्हलप इन टू द एम्ब्रियो. आता इथं एग बरोबर जो मेल गॅमेट फ्यूज होणार आहे तो काय तयार करणार आहे, डिप्लॉइड झायगोट तयार करणार आहे. कारण एग हा कसा आहे, हॅप्लॉइड आहे, मेल गॅमेट हा काय आहे, हॅप्लॉइड आहे. 2 हॅप्लॉइड एकत्र आल्यामुळे काय तयार झालं, डिप्लॉइड तयार झाले आणि डिप्लॉइड तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी काय तयार झालं, डिप्लॉइड झायगोट तयार झालं आणि हा झायगोट पुढे कशामध्ये डेव्हलप होतो, एम्ब्रियोमध्ये डेव्हलप होतो. लक्षात येतं? ठीक आहे. आता जो दुसरा मेल गॅमेट आहे त्याचं काय होणार आहे बघा, सेकंड मेल गॅमेट फ्युजेस विथ द सेकंडरी न्यूक्लियस टू फॉर्म द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. ओके, आता जो सेकंड मेल गॅमेट आहे तो काय होणार आहे, इट फ्यूज विथ द सेकंडरी न्यूक्लियस. सेकंडरी न्यूक्लियस कुठं असणार आहे बघा, सेकंडरी न्यूक्लियस तो इथं सेंटरमध्ये असणार आहे. बरोबर, सेकंडरी न्यूक्लियस जो आहे तिथं सेंटरमध्ये तो काय होणार आहे, त्याच्याबरोबर तो न्यूक्लियस बरोबर तो फ्यूज होणार आहे. काय तयार होणार आहे त्या ठिकाणी फ्यूज झाल्यानंतर, टू फॉर्म प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. ओके, दिस फ्युजन इज कॉल्ड ॲज अ ट्रिपल फ्युजन. ट्रिपल फ्युजन का म्हटलेलं आहे, कारण ऑलरेडी इथं मध्ये सेंटरला 2 न्यूक्लियस असणार आहे आणि हा परत तिसरा मेल गॅमेटचा जो न्यूक्लियस आहे तो जाऊन मिळणार आहे, म्हणून त्या ठिकाणी 3 न्यूक्लियसचं फ्युजन होणार आहे. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ ट्रिपल फ्युजन. ओके, द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डेव्हलप इन टू द ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. ओके, आता हा जो प्रायमरी एंडोस्पर्म त्यालाच PEN असं म्हटलं जातं. ओके, कशापासून तयार झालेला आहे, एक मेल गॅमेट आणि एक सेकंडरी न्यूक्लियस यांच्यापासून काय तयार होणार आहे, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होणार आहे. त्याला तो कशामध्ये डेव्हलप होणार आहे, डेव्हलप इन टू द ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. दिस इज अबाउट द डबल फर्टिलायझेशन. ओके, नाव वी स्टडी द सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन स्टोअर्स द फूड मटेरियल इन द सीड. ओके, फर्टिलायझेशनमुळे काय होतं, जे काही फूड मटेरियल म्हणजे एंडोस्पर्म जे आहे तो इट इज नथिंग बट द फूड मटेरियल. देअरफॉर द फूड मटेरियल इज स्टोअर्ड इन द सीड. डिप्लॉइड झायगोट डेव्हलप्स इन टू द एम्ब्रियो. जो डिप्लॉइड झायगोट आहे तो काय होणार, एम्ब्रियोमध्ये डेव्हलप होणार आहे. ट्रिप्लॉइड PEN डेव्हलप्स इन टू द न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म टिश्यू. इट रिस्टोअर द डिप्लॉइड कंडिशन बाय फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट्स अँड हॅप्लॉइड female gametes through syngamy. It also helps to avoid the
पॉलीएम्ब्रियॉनी. पॉलीएम्ब्रियॉनी म्हणजे काय, एकापेक्षा जास्त एम्ब्रियो असतील तर त्याला त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, पॉलीएम्ब्रियॉनी असं म्हटलं जातं. ओके, दिस इज अबाउट द डबल फर्टिलायझेशन. थँक्यू.